Okay, so next topic is a circle. So third point in plane figures. We are talking about mensuration of plane figures. ठीक आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे सर्कल. Now in a circle, we know that circle is defined by two things: center and radius. ठीक आहे. मला जर एखादं पर्टिक्युलर सर्कल ड्रॉ करायचं असेल तर मला त्याचं सेंटर माहित असला पाहिजे आणि रेडियस माहित असली पाहिजे. क्लिअर. तर या ठिकाणी आपण सेंटर घेतलेला आहे, लेट अस से O, radius is R. ठीक. Then in that case we say that if R is the radius, then it is diameter upon 2, or D is diameter, which is twice the radius. So this is something which already know. Next one. Perimeter of a circle. So perimeter of a circle is 2 pi r. ठीक आहे. त्याला दुसरा शब्द काय अजून सांगा बरं अल्टरनेट. पेरिमीटर ऑफ ए सर्कलला काय म्हणतो आपण? सर्कम्फरन्स. करेक्ट, सर्कम्फरन्स. ठीक आहे. इट इज सर्कम्फरन्स. दिस इज ऑल्सो इक्वल टू circumference. Okay, so that is nothing but perimeter of a circle. It is also called as circumference, which is 2 pi r, or 2r. अगर मी d लिहत असेल, then it becomes pi d. Area of a circle is pi r square in terms of radius. It is equal to pi d square upon 4 in terms of diameter. Clear आहे? तर हे फॉर्म्युला आपल्याला आतापर्यंत माहिती आहे. नवीन काय आहे याच्यामध्ये? तर नवीन दोन गोष्टी आपण बघतोय, ते म्हणजे सेक्टर ऑफ ए सर्कल आणि सेगमेंट ऑफ ए सर्कल. दोन गोष्टी आहेत. अगोदर आपण बघूया सेक्टर ऑफ ए सर्कल कोणाला म्हणतात. लेट अस से दिस इज अ सर्कल विथ सेंटर ऍट O हॅव्हिंग रेडियस R. ठीक. तो सपोज त्या ठिकाणी दोन रेडियस ड्रॉ केलेले आहेत, दोन रेडियस, आणि या दोन रेडियसच्या मध्ये जो सर्कलचा पोर्शन आहे इट इज कॉल्ड ॲज सेक्टर. दोन रेडियसच्या मध्ये सर्कलचा जो पोर्शन आहे इट इज कॉल्ड ॲज sector. Let the angle between these two radii is theta. Must be in radians. या ठिकाणी एक आपण लिहायला पाहिजे, theta must be in radians. आणि जर तो radians मध्ये नसेल तर काय करणार आपण? त्याला डिग्री मधून रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घेणार. लक्षात घ्या, जर थीटा डिग्री मध्ये असेल तर त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घेणार. देन हा अँगल थीटा झाला. देन ही जी लेंथ आहे AB किंवा आपण AXB अशी सर्क्युलर लेंथ, इट इज नथिंग बट इट इज आर्क. दिस इज AXB. दिस इज अ आर्क AXB. Length of this arc, that is S, is given by this formula. Length of arc AXB is S, which is equal to R theta. Theta must be in radians. Next, area of this sector. कंप्लीट सेक्टरचा एरिया सेक्टर कोणता आहे? OAXB. हा झाला सेक्टर. सो एरिया ऑफ दॅट सेक्टर इज हाफ R स्क्वेअर थीटा. क्लिअर. नाउ नेक्स्ट, पेरिमीटर ऑफ सेक्टर काय असेल? तर बघा, या सेक्टर मध्ये पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल द साइड्स. पेरिमीटर म्हणजे समथिंग लाईक कंपाऊंड. कंपाऊंड करायचं असेल तर पेरिमीटर लागतं. क्लिअर आहे. एखादं फार्म हाऊस असेल, एखादं फार्म, आणि त्याला तुम्हाला फार्म मध्ये प्लॉइंग करायचं असेल, नांगरायचं असेल वगैरे, तर त्याच्यासाठी आपल्याला एरिया लागतो. पण त्याला जर फेन्सिंग करायचं असेल तर मात्र पेरिमीटर लागतं. तर या खूप महत्वाच्या आणि बेसिक गोष्टी आहेत, माहित असेल तुम्हाला. तर पेरिमीटर ऑफ सेक्टर इज सम ऑफ ऑल द साइड्स. सो इट इज R प्लस S. सो R प्लस R म्हणजे 2R प्लस S. सो दॅट इज द पेरिमीटर ऑफ द सेक्टर. नेक्स्ट, सेगमेंट कुणाला म्हणतो? सेगमेंट. त्या ठिकाणी क्वाड AB मी ड्रॉ केलेली आहे. दिस इज क्वाड AB. क्वाड AB मध्ये पॉइंट A आपण सेंटर सोबत जॉईन केला तर आपल्याला रेडियस मिळते. पॉइंट B सुद्धा सेंटर सोबत जॉईन केला, दिस इज ऑल्सो रेडियस. क्लियर. दिस इज ऑल्सो रेडियस. देन द शेडेड पोर्शन बिलो दिस क्वाड इज कॉल्ड एज सेगमेंट ऑफ द सर्कल. सो दिस इज द सेगमेंट. शेडेड पोर्शन जो आहे तो सेगमेंट आहे. आणि जर मला एरिया दॅट पर्टिक्युलर सेगमेंट पाहिजे असेल तर मी काय करणार? मी एरिया ऑफ सेक्टर काढणार. OAXB म्हणजे कम्प्लीट आहे सेक्टरचा एरिया. OAXB हा कम्प्लीट सेक्टरचा एरिया काढला आपण. त्याच्यामधून मायनस करणार हा इतका एरिया. आता हा इतका एरिया म्हणजे कोणाचा एरिया आहे? तो ट्रायंगलचा. AOB जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण मायनस करणार, and then we'll get area of this particular
सेगमेंट. ठीक आहे. आता हा जो वरचा ट्रायंगल आहे त्याचा एरिया काढण्यासाठी जे काय आपल्याकडे अजून काय काय इन्फॉर्मेशन आहे, हा वरचा ट्रायंगल OAB हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आयसोस्केलस का म्हणतो मी त्याला, टू साइड्स आर इक्वल, म्हणजे टू बेस अँगल सुद्धा याचे इक्वल असणार आहे. ठीक आहे. हे जे दोन बेस अँगल आहेत ते सुद्धा इक्वल असणार, आयसोस्केलस ट्रायंगल आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू दिस थीटा वी कॅन फाइंड आउट एरिया ऑफ दिस ट्रायंगल. सेक्टरचा एरिया आपण ऑलरेडी अगोदर काढलेला आहे, त्याच्यामध्ये ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा, मग आपल्याला मिळतो सेगमेंटचा एरिया. So this is something about circle. Last plane figure is a regular polygon. ठीक है, a regular polygon. Now polygon means any geometrical figure having n number of sides, that is called as a polygon. And then what is a regular polygon? If all their sides are equal and obviously then all angles are also equal, then it is called as a regular polygon. So when all sides and all angles of a polygon are equal, then it is a regular polygon. Clear? So let n is equal to number of sides of regular polygon. आता n ची व्हॅल्यू काय असेल, सपोज n ची व्हॅल्यू जर 5 असेल then it becomes a pentagon. 6 असेल हेक्सागॉन, सेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, नॅनोगॉन, डेकॅगॉन. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू ऑफ n, that is number of sides. क्लिअर? सो n आपल्याला माहिती असेल नंबर ऑफ साइड्स किती पॉलिगॉन आहे, त्यावरून सपोज मला एक्सटेरियर अँगल फाइंड आउट करायचा असेल तर लक्षात घ्या एक्सटेरियर अँगल का इंटेरियर अँगलचा कन्सेप्ट काय आहे. एक आपण कुठल्या तरी पॉलिगॉनचा एक्झाम्पल घेऊया. समजा मी हा पॉलिगॉन घेतो. हा कोणता पॉलिगॉन आहे? याचं नाव काय पॉलिगॉनचं? या पॉलिगॉनचं नाव काय आहे? hexagon, हेक्सागॉनला किती साइड्स असतात? sorry, it is pentagon. येस, इट इज अ पेंटागॉन, नॉट हेक्सागॉन. मुद्दाम तो हेक्सागॉन नाही काढला कारण आपल्याला पॉलिगॉन म्हटलं की अगोदर हेक्सागॉनच आठवतो. हेक्सागॉन मध्ये नंबर ऑफ साइड्स आर 6, बट दिस इज अ पेंटागॉन, सो देयर आर टोटल 5 साइड्स. ठीक है, सो विल अंडरस्टँड ऑल दिस फॉर्म्युले यूजिंग दिस वन. ठीक है, ओके. नाउ हा जो रेगुलर पॉलिगॉन आहे, ऑल द साइड्स आर इक्वल, लेट अस से A. All sides are equal because it is a regular polygon or regular pentagon. ठीक है. Now here n, that is number of sides, equal to 5. So using this information we can find out various terminologies related to regular polygon. First one, exterior angle. Now what is the exterior angle? Exterior angle म्हणजे काय? कुठलेही ऑल द साइड्स आहेत ना, 5 साइड आहेत, त्याला कुठलीही साइड जर तुम्ही एक्सटेंड केली, समजा ही साइड मी एक्सटेंड केली, ठीक है, then this angle is, this particular angle is called as a exterior angle. This particular angle is called as the exterior angle. Clear आहे? बघा आता या केस मध्ये काय होणार, 360 डिग्री अपॉन n म्हणजे 360 अपॉन फर्स्ट वन एक्सटेरियर अँगल, 360 अपॉन n म्हणजे 5. 360 अपॉन n, so that is 5. 720 upon 10, so it comes out to be 72 degree. This are 90 degree this to, but it is 72 degree. Second, interior angle जर तुम्हाला काढायचा असेल, इंटेरियर अँगल. आता बघा इंटेरियर अँगल म्हणजे हा झाला एक्सटेरियर अँगल, इंटेरियर अँगल इकडे आहे, दिस इज इंटेरियर अँगल. या साइडचा अँगल इंटेरियर, हा एक्सटेरियर. ठीक. नाउ in this, if this second, that is interior angle, it is equal to 180 degrees minus exterior angle, that is 72 degrees, which is equal to 108 degrees. तर इंटेरियर अँगल म्हणजे 180 डिग्री मायनस एक्सटेरियर अँगल. असं का होतं, कारण हा जो इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल आहे, बोथ फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणून एक्सटेरियर अँगलचा फॉर्म्युला 360 अपॉन n, इंटेरियरचा 180 मायनस एक्सटेरियर. अगोदर एक्सटेरियर काढून घेणार, त्याला 180 मधून मायनस करणार, यू विल गेट इंटेरियर अँगल. व्हॉट इज द पेरिमीटर?
पेरिमीटर मीन्स सम ऑफ ऑल साइड्स. त्या ठिकाणी a प्लस ए प्लस ए प्लस ए प्लस ए किती वेळा होणार? 5 टाइम्स. ठीक आहे, 5 टाइम्स. सो इट इज 5 into a. So that is n into a. If a is side of regular polygon. So perimeter is n into a, where a is side of polygon. All the sides are equal of a regular polygon. Next, so this is something which is quite basic. Then थोडंसं ऍडव्हान्स याच्यामध्ये आहे, याची गरज शक्यतो तुम्हाला पडणार नाही, पण जर पडली तरी आपण एकदा फॉर्म्युले बघून घेऊ. एरिया ऑफ पॉलिगॉन, it is given by half into n into a into r. N is number of sides, a is length of one side, r is radius of inscribed circle or in circle. आता कुठल्याही पॉलिगॉन मध्ये दोन प्रकारचे सर्कल असतात, इन सर्कल आणि सर्कम सर्कल. ठीक आहे, इन सर्कल आणि सर्कम सर्कल. आता व्हॉट इज इन सर्कल आणि व्हॉट इज सर्कम सर्कल ते आपण बघू. इन सर्कल मीन्स जो या ऑल द साइड्सला टच करेल आणि जो इनसाइड द बाउंड्रीज असेल. ठीक आहे, जो आतमध्ये असेल या पॉलिगॉनच्या आतमध्ये, देन इट इज अ इन सर्कल, दॅट इज इन्स्क्राइब्ड सर्कल. आणि याची जी काय रेडियस असेल दॅट इज स्मॉल आर. ठीक आहे, मग त्याच्यावरून या इन्स्क्राइब्ड सर्कलच्या रेडियस वरून एरिया पॉलिगॉन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू एन इंटू ए इंटू आर. एन नंबर ऑफ साइड्स माहिती आहे, ए लेंथ ऑफ वन साइड ते सुद्धा माहिती आहे, आर इज रेडियस ऑफ इन्स्क्राइब्ड और इन सर्कल. नेक्स्ट वन इज एरिया ऑफ पॉलिगॉन. अगेन having that formula in another form. n r square. Here we are having capital R. n r square upon 2 into sin 2 pi upon n. Now here n is again number of sides. ठीक है, capital R is nothing but radius of circumscribed circle or circumcircle. Now what is the circumcircle? Circumcircle is a circle which is passing through all the vertices of the polygon. ठीक है, पाचही मधून जाणारे जे काय सर्कल असेल ते सर्कमसर्कल असेल. आणि मग याची जी काय रेडियस असणार दॅट इज कॅपिटल आर. सो ऑब्वियसली सर्कम सर्कल जे आहे त्याची रेडियस कॅपिटल आर ही जास्त असणार आहे इन सर्कल पेक्षा. इन सर्कल लहान असेल, त्या आतमध्ये सर्कम सर्कल बाहेर आहे. इन सर्कल इज टचिंग ऑल द साइड्स इंटरनली. सर्कम सर्कल इज पासिंग थ्रू ऑल द वर्टायसेस ऑफ द पॉलिगॉन. ठीक, आणि त्यांच्या रेडियस वरून जर मला सर्कम सर्कलची रेडियस माहिती असेल तर एरिया पॉलिगॉनचा हा फॉर्म्युला वापरणार सेकंड. इन सर्कलची रेडियस माहिती असेल तर एरिया पॉलिगॉनचा फर्स्ट फॉर्म्युला यूज केला जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत? बरं, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचाराल आणि हे लिहून घ्या. Okay, fine. Let us take some examples based upon this. Question first. If the diagonals of a rhombus are 16 and 12 centimeter, if diagonals of a rhombus are 16 centimeter and
12 centimeter. Find its area. Find its area. Okay. So here, let D1 is 16 centimeter. D2 is 12 centimeter. Therefore, area of rhombus. What is the formula for area of rhombus? Yes, it is half into D1 into D2. So this is equal to half into D1 is 16, D2 is 12. So this comes out to be 2, 6 the 12. That is 96 square centimeter. Since it is the area, we will provide unit square centimeter. Next one, third question. The area of a rectangular courtyard is 3000 square meter. The area of a rectangular courtyard is 3000 square meter if sides are in the ratio 6:5. If sides are in the ratio 6:5, find the perimeter of the courtyard. Find the perimeter of the courtyard. So you have to find out perimeter of the courtyard. And it is which shape? It is a rectangle. Rectangular shape मध्ये आहे. बरोबर? साइड ज्या आहेत त्या रेशो कुठला आहे 6:5. सो रेशोचं एक्झाम्पल असेल तर नेहमीच आपण कॉमन मल्टिपल घेतो. त्या ठिकाणी ना लेट कॉमन मल्टिपल बी एक्स and therefore length equal to 6x meter and breadth equal to 5x meter. So length आपण नेहमीच मोठी जी आहे ती लेंथ घेतो, छोटी जी आहे ती ब्रेथ घेतो. 6:5 म्हणजे 6x आणि 5x. मीटर हे युनिट काय घेतलं मी कारण एरिया कशामध्ये दिलेला आहे स्क्वेअर मीटर मध्ये म्हणजे लेंथ आणि ब्रेथ या सुद्धा मीटर मध्ये असणार. नाउ गिवन व्हाट इज गिवन area of courtyard equal to 3000 square meter. What is the formula for area? Length into breadth equal to 3000. Length is 6x, breadth is 5x. So this comes out to be 3000. 6 into 5, 30, x into x, x square equal to 3000. 30 ने तिकडे डिवाइड होणार तर x square equal to 30 ने डिवाइड केल्यानंतर किती उरणार 100. ठीक आहे x square equal to 100 and therefore x equal to 10. या x ला काही युनिट नसतं x इज युनिटलेस. युनिट कुठे लागणार लेंथ आणि ब्रेडला. खाली therefore length L is equal to 6x म्हणजे 6 into 10 that is 60 meters and breadth B is equal to 5x म्हणजे 5 into 10 50 meters. We have to find out perimeter of the courtyard. So therefore perimeter of courtyard is equal to twice in bracket L plus B. That is the formula for perimeter of a rectangle. So it is equal to twice in bracket L is 60, B is 50, which is 2 into 110, 220 meters. So remember perimeter is always in meters. Area is in square meters. Because perimeter is also a length. Question number 5.
The area of a piece of land is in the form of a quadrilateral ABCD. The area of a piece of land is in the form of a quadrilateral ABCD. Next, the diagonal AC is 400 meter long. The diagonal AC is 400 meter long of 400 meter long offset to B. Offset to B is 220 meter. And offset to D is 98 meter. And offset to D is 98 meter. Find the area. Find area. Now see here, some different language is used. The area of a piece of land is in the form of a quadrilateral ABCD. The diagonal AC is 400 meter long. Okay. Diagonal AC is 400 meter long. Offset to B is 220 meter and offset to D is 98 meter. Now let us see what is this offset. First of all, let us draw this quadrilateral. What is it? This is quadrilateral A, B, C, D. So this is area of a piece of land is in the form of a quadrilateral ABC. The diagonal AC is 400 meter long. So this is the diagonal AC, which is 400 meter long. Offset to B is 220 meter. Now what is offset? Offset to B. So from this diagonal, there is a perpendicular to this point B, which is called as offset, which is 220 meters. Another offset is offset to D, that is 98 meters. So from D, if we draw a perpendicular over here, then it is 98 meter. Clear? So how to find out area of this complete quadrilateral? आपण सकाळी लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढताना मला दोन ट्रायंगल मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे, अप्पर ट्रायंगल आणि लोअर ट्रायंगल. अप्पर ट्रायंगल मध्ये बेस 400 मीटर and this is height 1. Lower triangle मध्ये base again 400 meter, this is height 2 and this 400 meter is nothing but base. ठीक है? So according to the given information, B is equal to 400 meter, H1 220 meter, H2 98 meter. Now area of quadrilateral ABCD. Area of quadrilateral ABCD. आपण पाहिला होता एखादा डायरेक्ट फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो, हाफ इंटू बेस इंटू H1 प्लस H2. दोघं ट्रायंगलचा सेपरेट काय होणार, हाफ अप्पर ट्रायंगलचा हाफ इंटू बेस इंटू H1 अप्पर ट्रायंगल झाला, हाफ इंटू बेस इंटू H2 हा लोअर ट्रायंगल झाला. दोघांची ऍडिशन, हाफ बेस आपण कॉमन घेतल्यानंतर H1 प्लस H2. आता फक्त याची कॅल्क्युलेशन आहे. हाफ इंटू बेस इज 400 इंटू H1 220 प्लस H2 98. सो हाफ इंटू 400 होऊन जाणार 200 इंटू या दोघांची सम 380. So this comes out to be 63600 square meter. क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट असेल तर विचारून घ्या.
आता जे ह्याच्यातले राहिलेले क्वेश्चन तुम्ही homework मध्ये करा.